माणसाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. जसं की बालपण असतं, तारुण्यावस्था असते, युवावस्था असते, वृद्धावस्था असते आणि त्या त्या अवस्थेनुसार माणूस जगत असतो. माणसाचे विचार तसतसे बदलत असतात. आता एखाद्याला वाटलं की मी वृद्ध झालो आहे, मला आता बाल्यावस्था हवी आहे, तर तो म्हणाला किंवा त्याच्या मनात असा विचार आला म्हणून काही तसं होत नसतं. किंवा त्याला तारुण्यावस्थेत जायचं असेल तर तेही शक्य नसतं. कारण देवाने जे आखून दिलेलं असतं आपल्याला, त्या त्या अवस्थेनुसारच माणूस पुढे पुढे जात असतो आणि शेवटची पायरी म्हणजे वृद्धावस्था असते. आणि म्हणूनच प्रत्येकाने त्या त्या अवस्थेनुसार आपलं जीवन हे आपण कशा चांगल्या पद्धतीने जगावं किंवा जगता यायला पाहिजे याचा प्रत्येकाने विचार करायचा असतो. आणि त्या त्या अवस्थेनुसारच माणसाने आनंद हा अनुभवायला शिकलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेता आला पाहिजे. कारण काय, एक बालपण नंतर समजा युवावस्था आली, वृद्धावस्था आली, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की अरे माझं हे राहूनच गेलं, ही गोष्ट करायची राहून गेली. तर तसा विचार डोक्यात न येण्यासाठी प्रत्येक अवस्थेमध्ये जसं आपल्याला वाटतं ना, जसं आपल्या मनात इच्छा होते तसं आपण जगावं, जगता आलं पाहिजे, निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे. तर खूप काही असं असतं आणि त्यामुळे मग माणूस संतुष्ट राहायला मदत होते. त्या त्या अवस्थेनुसार, त्या त्या वेळेनुसार जर माणूस जगत आला ना, तर नक्कीच त्याला जगण्यातला आनंद काय असतो हे तो अनुभवू शकतो. आणि तो आनंद मिळवणं हीच तर एक कला आहे. कारण नुसतं काम 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 करून चालत नाही. तर काम केल्यामुळे तुम्हाला पैसा मिळतो, मान्य आहे, पण समाधानाचं काय? समाधानासाठी आपल्याला आपल्या परीने समाधान आपण कसं मिळवायचं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. पैसा आला म्हणून समाधान मिळतं असं नाही. तर समाधान मिळवण्यासाठी कसं राहता आलं पाहिजे किंवा आपले विचार हे कसे असले पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. तरच आत्मिक समाधान हे आपल्याला मिळू शकतं.